नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हॅलो. कसे आहात, कसे नाही, सगळेजण मजेतच असणार आहात तर मला तर असंच वाटते. कारण आपले फॉलोअर्स काय मजेतच असतात आणि त्यांचा उत्साह केव्हा वाढतो ज्यावेळेस त्यांच्या मनासारखे ब्लॉग वगैरे काढले आणि मग त्यावेळेस ते कमेंट वगैरे त्यांच्या मनासारखे करतात, त्याच वेळेस त्यांचा मूड फ्रेश असतो. बरं जाऊ द्या. आज संध्याकाळचा ब्लॉग काढायचं कारण असं की सासू सासरे नाही आहेत माझे घरी, कारण का ते गेलेले आहेत कुणाच्या तरी हळदीला. मी नाही जात, मला आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट, मी आज लवकर आले शॉपवरून कारण मला करमतच नव्हतं, एकदम असं बोर भयान. कारण का हाफ सीझन चालू आहे त्यामुळे कस्टमर खूप कमी येतात. मग मी लवकर घरी आले. तर असं काहीतरी रेसिपी बनवायची आपल्याला. विशेष म्हणजे आता ह्यो ब्लॉग जर आमच्या गावातल्या लोकांनी बघितला किंवा आमच्या भाऊकीने बघितला किंवा अजून कोणीतरी बघितला तर काही जणांना ही रेसिपी आवडणार नाहीये. त्यांच्या मग पोटात मळे, पण दुसऱ्यांना म्हणणार नाही बाई ही अशीच आहे, नाही बाई ही तशीच आहे. हे कंटिन्यू प्रत्येक सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घराघरात नातेवाईक शेजार धर्म हे सगळे असेच असतात. ते तर सांगायची काही कोणाला गरज नाही, पण तुम्ही नवीन असाल तर ऐकावं लागेल हे मी सांगते. मग ही रेसिपी कशाची आहे काय आहे हे बघूया आपण. आणि बोर होत होतं म्हणून मग आपण ठरवलंय मसाला राईस बनवायचा. आणि तुम्ही म्हणता त्या दिवशी पण मसाला राईसच बनवला ना, आता पण मसाला राईस मधून काहीतरी नॉनव्हेज बनवणार आहोत. आणि ते नॉनव्हेज काय आहे कसं आहे हे आपण आधी किचनमध्ये तुम्हाला तर पुढं दाखवणारच आहे कसं बनवणं काय आहे. ना आपण चाललोय आता बेडरूम मधून किचनमध्ये. किचन आपलं खूपच छोटं आणि खूपच गरीबच आहे किचन आपलं, म्हणजे खूप असं मोठ्या लोकांसारखं नाही. बघा तुम्ही, एकदम छोटं आहे. भांडी मात्र भरपूर आहेत, कारण का तुम्हाला माहिती खेड्यातल्या लोकांना भांडी भरपूर आवडतात. त्यामुळे हे आपलं छोटंसं फ्रीज वगैरे, आपली ही दुर्डी, हे कुणाच्या घरात अशी व्हिडिओ ठेवलेली असते कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आपण भाताची तयारी करूया. मस्त कोथिंबीर वगैरे मस्त काय 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 फ्रेश गोष्टी टाकून काहीतरी बनवावं. नक्की दाखवणार तुम्हाला मी.